मसने महाराज ज्यांच्याकडे दात नाहीयेत आणि वय झालाय आता म्हातारेत, त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? काय सल्ला देईल बाबा, म्हणलं तू जिथं तुम्हाला दात नाही ना तुम्ही घाबरू नका. हं. माझ्या बरोबर चला, साहेबांकडे चला, मला तकलीफ तर जाईल तर मग आपल्याला बोलायचं. का मग तसंच खात राहायचं कसंही न चावता? पोट दात नसल्यावर तुम्ही खायचे तर काय त्रास व्हायचा? त्याला साहेब ना कसं व्हायचा, सटगिळ व्हायची, हं. अन्न होत नव्हता. हं, हं, हं. आणि मग Yes, सटगिळ होतं ना, डायरेक्ट आतमध्ये जायचं. राईट 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 राईट. ते म्हणजे आतमध्ये गेलं ते पचन कसं होणार? नाही होणार. बिगर दाताचं पचन होतंय का ते? नाही होत. खाते माणूस ती, हं. पचन होत नाही ना. राईट राईट मग राईट. त्यानं ते ऍसिडिटी वाढते, हम्म. सगळी तकलीफ होते ना सगळ्या गोष्टीवर त्याच्यामुळं. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर. चालेल चालेल. त्याच्यामुळे हे दात बसवण्याचं आपण कारण आहे. राईट म्हणजे राईट आपल्याला कारण तेच आहे दात बसवायचं. राईट. ते खाते माणूस, हां. पण ते सटगिळ होते ना, ते पचन होत नाही, राईट 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 राईट. शरीराला तकलीफ होते त्याची. बरोबर. त्याच्यामुळं अनेक आजार वाढतात आपल्याला, हा बरोबर आहे बरोबर आहे बरोबर. अनेक आजार वाढतात त्याच्यामुळं. हा मग ते आजार व्हायला म्हटलं आपला किती पैसा जातो. बरोबर आहे बरोबर. हा? राईट राईट राईट. सारखे पैसे घालवायचेच, त्याच्यावर एक ठिकाणी एक टाइम पैसे गेले ना तर माणूस खणखणीत छान. बघा मी 70 वर्षाचा माणूस आहे मी, म्हातारा. येस येस. हा? आज 30 वर्षाचा दिसतोय. दाखवा दात दाखवा तुमचे. क्या बात आहे. तुमचे सगळे फिक्स दात आहेत राईट? हा फिक्स आहे, आणि सगळं खाता येतंय. सगळं खाता येतं. येस येस. मग? ककडी वगैरे पण खाल्ली, ककडी सगळं जेवण वगैरे. अगोदर तर रडायलाच येत असेल. हं? हा मग काही का काम नव्हतं याची, Yes. काही काम चालेल चालेल चालेल. मग झालं.